हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे ब्रेड बॉल. ब्राउन ब्रेडचा मी ब्रेड बॉल बनवणार आहे. तर कसा होतो तुम्ही नक्की मला सांगा. तर रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. त्यासाठी मी 2 बटाटे घेणार आहे. शिजलेले बटाटे आहेत हे. त्याची साल काढून किसून घेणार आहे. आणि हा ब्राउन ब्रेड आहे. त्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. पाच येथे ब्रेड त्याला पाण्यामध्ये बुडवायचं आणि पाणी पिळून काढायचं. त्याच्यात ठेवायचं नाही पाणी, असं पिळून काढायचं. त्याप्रमाणे सगळे ब्रेड आपण पाण्यामध्ये पिळून काढायचे. तुम्ही साध्या ब्रेडचा ब्रेड रोल करून खाल्ला असाल, ब्राउन ब्रेडचा कधी खाल्ला नसाल तर एकदा ट्राय करा, छान होतोय. इथे मी 6 ब्रेड घेतले होते, त्यासाठी 2 बटाटे. इथे बघा मी एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलाय, कोथिंबीर घेतल्यात, 2 बटाटे मगाशी तुम्हाला दाखवले त्याची साल काढून त्याचा मॅश करून घेतले, ते किसून घेतले, तुम्ही मॅश करून घेतले तरी चालतंय. आणि हे भिजवलेले ब्रेड आहे ते आता सगळं आपण मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये मसाले पण आधी टाकून घेऊया. सगळ्यात अगोदर मीठ टाकायचं चवीनुसार. याच्यावरच टाकते कारण एकदम मळायला घेतलं तर परत ते मसाले टाकायला मला प्रॉब्लेम नको म्हणून. थोडंसं काश्मीरी पावडर कलरसाठी, सियारा पण खाईल म्हणून. एक मोठा चमचा गरम मसाला. थोडंसं हिंग. तर आपण सगळं मिक्स करून घेऊया. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याचा गोळा होईल असं मिक्स करायचं. ब्रेड भिजवल्यामुळे गोळा होतोच, छान मिक्स पण होतं, त्यामुळे एवढंसं काही हे होणार नाही तुम्हाला. इथे मळून होतेच माझं आणि छान असा गोळा तयार होते. ह्याच्यात काय एक्स्ट्रा पाणी ॲड करायला लागलं नाही मला. इथे बघा गोळा तयार, म्हणजे पीठ मळून माझं झालंय, त्याचं मिक्स सगळं मिश्रण करून. आता ह्याचे गोल गोल बॉल करून घ्यायचे. तुम्ही बॉल करून घेतले किंवा वेगळा काय आकार दिला तरी चालेल. मी गोल बॉल करून घ्यायले म्हणून मी ब्रेड बॉल म्हणून नाव दिले. तर छान असे मी गोल गोल बॉल सगळे करून घेते, केल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता माझे बघा सगळे बॉल तयार करून झालेले ब्रेडचे. आता आपण ह्याला तळून घ्यायचे आहे.
ते तेल मी ऑलरेडी ठेवले पॅनमध्ये गरम व्हायला. आणि इथे मी ब्रेडचं चुरा करून घेतला होता. चुरा म्हणजे मिक्सरला ब्रेड बारीक करून घेतला होता. मागच्या वेळी मी कटलेट केलेले त्यावेळेस वापरलेला ते चुरा राहिलेला तो आहे डब्यातला. तर त्या क्रम्समध्ये ब्रेड क्रम्समध्ये आपला गोळा केलेला ब्रेडचा ते पूर्ण ब्रेड क्रम्स त्याला लावून घ्यायचं आणि मग तळायला घ्यायचं. आता मी एक 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 सगळं ब्रेड क्रम्सला बॉल सगळे लावून घेणार सगळीकडं आणि तळून घेणार. कलर पण छान येतो आणि दिसायला पण छान दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस मिडियमच ठेवायचा. गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर ब्रेड कसा लगेच भाजला जातो आणि लगेच करपते, काळपट दिसते. त्यामुळं आपल्याला ब्राऊन कलरवर भाजायचं आहे, तळायचं आहे. तर सगळे मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे. तर बघा सगळे मी घालून घेतलेत गोळे, 5-6-7 बसलेत. तर तळून घेते एका साईडने आणि नंतर दुसऱ्या साईडने. तर एका साईडने बघा तळून झालेत. आता दुसऱ्या साईडनं पलटी करून घेते. सुरुवातीला जे घातले ते पहिला पलटी करून घ्यायचं, नंतर लास्ट करायचं, कारण की सुरुवातीचे जरा जास्त ब्राऊन होत जातात. त्यामुळं आता एकसारखे सगळी मी पलटी करून दाखवते. बघा किती छान कलर आहे ब्राऊन. आणि बारीक गॅसवरती तळल्यामुळे कसं आतपर्यंत म्हणजे शिजतं, तेल न जातं आणि शिजतं आणि टेस्टला पण छान लागते. नाही तर ते खूप असं मऊ मऊ लागते सगळं. ते बघा सगळे मी पलटी करून घेतलेत. आता दुसऱ्या साईडने तळायला जास्त वेळ लागत नाही, लगेच तळून निघतात. ते एक अर्धा मिनिटात तळून होतील दुसऱ्या साईडने पण. तर बघा दोन्ही साईडने मस्त असं आपल्या तळून झालेलं आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. हे करेल तसं खायला दिलं होतं, त्यामुळं डायरेक्ट प्लेटमध्ये काढून मी खायला दिलं. स्काई गप की. इथं बघा मी केचप बरोबर करेल तसं पटपट खायला देते. इथं एका प्लेटमध्ये काढायला लागले आणि देत होते. छान झाले होते. तुम्ही पण ट्राय करा एकदा नक्की. त्याचप्रमाणे मी बाकीचे राहिलेले पण तसेच थोडे थोडे करून तळून घेतले आणि छान झाले होते. कलर छान झाला होता, आतपर्यंत तळले गेले होते.
बघू शकताय तुम्ही, मस्त असे झाले होते. आणि तुम्हाला कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद. बाय कर. बाय.